Praise the Lord. हालेलुया. Greetings to all of you in the name of our Lord Jesus. प्रभू येशूच्या नावाने मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करत आहे. This is the day that the Lord has made, आजचा हा दिवस प्रभू येशूने बनवला and we आहे shall rejoice. आणि आपण आनंद करूया. We just keep on praising Him, lifting His name, and we are Amen. going to move forward for His glory. आपण त्याच्या नावाला स्तुती देणार आहोत, त्याचं नाव उंच आणि उंच करणार आहोत आणि त्याचं नाव घेत घेतच आपण पुढे पुढे जात राहणार आहोत. Amen. आमेन. Hallelujah. Hallelujah. How many of you are happy? किती लोक आनंदित How आहेत? many of you are just excited to sing song along with me, to jump, dance, Amen. and just praise and worship for Almighty? आणि किती लोक आनंदित आहेत की माझ्यासोबत तुम्ही सुद्धा प्रभू येशूचं गीत गा, आनंद करा, उड्या मारा. Amen. हालेलुया. Are you all ready? तुम्ही तयार आहात का? Jesus is going to do mighty into your life. आणि खरोखर प्रभू येशू तुमच्या जीवनामध्ये महान गोष्टी करणार He's आहे. going to do mighty things into your life. अद्भुत मोठ्या मोठ्या गोष्टी करणार आहे. Hallelujah. हालेलुया. Shall we sing song? आपण गीत गाऊया का? Amen. Hallelujah. 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 हालेलुया. Hallelujah. हालेलुया. तेरे नाम से संभव है, संभव सब है. तेरे सामने संभव है, संभव सब है. तेरे नाम से संभव है, संभव सब है. तेरे सामने संभव है, संभव सब है. तुझसे होगा सब कुछ होगा, तुझसे होगा सब कुछ होगा. असंभव कुछ भी है नहीं, तुझसे असंभव कुछ भी है नहीं. असंभव कुछ भी है नहीं, तुझसे असंभव कुछ भी है नहीं. तेरे वचन से तूफान गया, तेरे वचन से तूफान गया. तेरी नजर से पतरस लौटाया, तेरी नजर से पतरस लौटाया. उससे होगा सब कुछ होगा. Amen. असंभव कुछ भी है नहीं, इससे असंभव कुछ भी है नहीं. असंभव कुछ भी है नहीं, इससे असंभव कुछ भी है नहीं. कविता मरी थी, दुआ से जी उठी. कविता मरी थी, दुआ से जी उठी. लकवे से इलियास चंगा हो चला, लकवे से इलियास चंगा हो चला. तुझसे होगा सब कुछ होगा, तुझसे होगा सब कुछ होगा. असंभव कुछ भी है नहीं, असंभव कुछ भी है नहीं, तुझसे असंभव कुछ भी है नहीं. मछली के मुंह से सिक्का मिला, मछली के मुंह से सिक्का मिला. गदई के मुंह से गदई के मुंह से बोलिए निकला. तुझसे होगा सब कुछ होगा, तुझसे होगा सब कुछ होगा. असंभव कुछ भी है नहीं, तुझसे असंभव कुछ भी है नहीं. असंभव कुछ भी है नहीं, तुझसे असंभव कुछ भी है नहीं. पैरों पे हो खड़ा पौलुस ने जब कहा, पैरों पे हो खड़ा पौलुस ने जब कहा. लगड़ा चल पड़ा, लगड़ा चल पड़ा लिस्त्रा नगर में. तुझसे होगा
जवायु कुछ भी नींद से गिर पड़ा जवायु तो कुछ भी नींद से गिर पड़ा पौलुस की दुआ से फिर से जी उठा पौलुस की दुआ से फिर से जी उठा उससे होगा सब कुछ होगा, इससे होगा, सब कुछ होगा। असंभव कुछ भी है नहीं उससे असंभव कुछ भी है नहीं असंभव कुछ भी है नहीं उससे असंभव कुछ भी है नहीं Oh we worship you Rabba Koraba Rabba Zikere Koraba Rabba Ori Ara Rabba 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 Ori Khandeli Mikhosana Maraba Shara Bara 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 Ri Ara Rabba 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 Ri Khandeli Mikhosana Maraba Rabba 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 Ri Ara Rabba 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 Viri 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 Bara Hallelujah 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 Praise the Lord Hallelujah. Hallelujah Hallelujah. Hallelujah Hallelujah. So this is the 15th day of prophetic fasting prayer 2020. Hallelujah. Prophetic fasting prayerचा हा 15वा दिवस आहे. Amen. And I Amen. truly believe many of your lives have been changed. आणि खरोखर माझा विश्वास आहे की अनेकांचं जीवन बदललेलं आहे And many of you are fasting with pray and worship. आणि अनेक लोक उपवास प्रार्थना करून स्तुती आराधना करून ही प्रार्थना पुढे नेत आहे. Amen. Hallelujah. And God is moving in a mighty way, my beloved. आणि खरोखर माझ्या प्रियानं प्रभू परमेश्वर खूप महानरित्या कार्य करत आहे. I visited many places and we see Amen. mighty things are working. आलेल्या अनेक ठिकाणी मी भेटी दिलेल्या आहेत. मी जाऊन आलेले स्वतः आणि त्यामुळे मला पाहायला मिळालेलं आहे की प्रभू येशू खरोखर अनेकांच्या जीवनामध्ये महान कार्य करत आहे. Amen. आमेन. Hallelujah. हालेलुया. We see mighty things. आपण पाहतो अद्भुत गोष्टी. When we fast and when we pray, जेव्हा आपण उपवास आणि प्रार्थना करतो my beloved, माझ्या प्रियानो mighty things work. महान गोष्टी We घडून येतात. saw आपण पाहिलं that disciples came running to Jesus की जे शिष्य होते ते धावत येशूकडे and आले they said, they आणि met ते him म्हणाले- personally, त्यांनी secretly, येस गुप्तरित्या ते येशूला भेटले and they said, आणि ते म्हणाले Master, की हे गुरुजी we have tried our level best, की आम्ही आमच्या परीने खूप प्रयत्न केला but why not with us? पण आमच्याने ते का करवेना. Jesus said, येशू म्हणाला this type of demons की अशा प्रकारचे दुरात्मे दुष्टात्मे will not, won't go unless we fast and pray. जोपर्यंत आपण उपवास आणि प्रार्थना करत नाही तोपर्यंत ते निघून जाणार नाही. Then the disciple of John came running आणि मग योहानाचे शिष्य धावत आले and they said, we fast, Pharisees also fast, we are in a system, but your disciples are not fasting and ते praying. येशूकडे येऊन काय म्हणाले की आमचे शिष्य जे योहानाचे शिष्य आहेत ते उपवास प्रार्थना करतात, परुषांचे शिष्य आहेत ते उपवास प्रार्थना करतात, परंतु तुमचे जे शिष्य आहेत ते उपवास प्रार्थना मुळीच करीत नाही. And they said, आणि ते म्हणाले and why your disciples are just enjoying with you आणि तुझ्यासोबत ते फक्त मजा करत आहेत, What आनंद Jesus करत आहेत. said? मग येशू त्यांना काय until the म्हणतो, bridegroom is with them. जोपर्यंत काम घेतला जाईल Then they will do everything. मग या सर्व गोष्टी ते सुद्धा And we नक्कीच करतील. saw the disciples were continually praying and fasting Yes. for 40 plus days. Hallelujah. आलेल्या त्यानंतर आपण पाहिलेलं आहे की जेव्हा येशूचं स्वर्गारोहण होतं त्यानंतर जे येशूचे शिष्य आहेत ते सर्व मिळून न थांबता न चुकता उपवास आणि प्रार्थना 40 दिवसापेक्षा अधिक दिवस ते करत And आहेत. they fasted 40, 41, 42, 43, and the day of Pentecost known as the 50th day. आमेन At आमेन that day the power came onto them. हालेलुया. 40 दिवस झाले उपवास करून 41, 42, 43, 44 तरी सुद्धा ते उपवास प्रार्थना करत आहे. 50व्या दिवसापर्यंत ते उपवास प्रार्थना करत राहिले आणि खरोखर आपण वाचलेलं आहे की 50व्या दिवशी खरोखर देवाचा आत्मा जो पवित्र आहे तो त्यांच्यावर उतरून आलेला आहे. Hallelujah. 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 And we see the presence and the power of the Holy Spirit speaking in tongues, fire like tongues, and many people from all over Amen. just rush to the place. Hallelujah. What happened?
आपण वाचलेलं आहे की खरोखर अग्नीचे जेव्हा प्रत्येकावर उतरले आणि त्यांच्यावर अन्य भाषा बोलण्याचं दान आलं आणि ते जेव्हा संभाषण करे तेव्हा अनेक लोक तिथे जमा झाले. लांबून ते त्यांचं भाषण ऐकण्यासाठी आलेले आहेत. Hallelujah. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. That is the power of fasting and prayer. आणि हेच सामर्थ्य आहे उपवास आणि प्रार्थना Amen. करण्यामुळे There is no मिळालेलं. season, there is no time. You can fast any time, any day, 3 days, 21 days, 40 Amen. days, 50 days. Yes. There is no time. आणि उपवास आणि प्रार्थना करण्यासाठी असा कुठलाही वार निश्चित नाही किंवा कुठलाही ऋतू निश्चित नाही किंवा कुठलाही वेळ किंवा समय निश्चित नाहीये. जेव्हा देवाचा आत्मा तुम्हाला मार्गदर्शन करेल तो समय, ते दिवस, ते सगळं काही तुमच्यासाठी योग्य आहे. मग तुम्ही 3 दिवस करा, 10 दिवस करा, 7 दिवस करा, 21 दिवस करा, 50 दिवस करा, हे तुमच्यावर अवलंबून आहे. Or more than that also. किंवा त्याहीपेक्षा अधिक As तुम्हाला वाटेल ते unless करू God शकता. speaks, you cannot fast. That is very true. आणि जोपर्यंत खरं प्रभू तुमच्याशी बोलत नाही, तुम्हाला ते सांगत नाही, ते करण्याचं ओझं तुमच्यामध्ये घालत नाही, तोपर्यंत तुम्ही ते करू Sometimes शकत God नाही. will speak to you personally, कधी कधी परमेश्वर तुमच्याशी व्यक्तिगत or रीत्या बोलेल. he may speak through man of God. किंवा कधी कधी असंही होतं की देवाचा सेवक यांच्याद्वारे देवाचा आत्मा तुमच्याशी बोलतो. Hallelujah. हालेलुया, Amen. Amen. And we have to listen, we have to follow and just keep on moving forward. आणि आपण तो आवाज ऐकायचा आहे आणि आपण पुढे पुढे जात राहायचं आहे. Hallelujah. हालेलुया. How many of you know about Jonah? किती लोकांना योनाचं Lord माहित has आहे? called to him for the one place to go and preach. देवाने त्या योनाला बोलावलं होतं की तू अमुक ठिकाणी जा आणि तिथे जाऊन तू Go to the संदेशवाणी place कर. Nineveh, Bible says. आणि वचन आपल्याला काय सांगतं, बायबलमध्ये काय लिहिलेलं आहे की निनवे या ठिकाणी तू जा आणि तिथे जाऊन तू सुवार्ता सांग, देवाचं वचन सांग, संदेश दे. But he went to another place. परंतु त्यांनी ते ऐकलं नाही, तर दुसरीकडे गेला. And the problem rise in that place. आणि जिथे तो गेला तिथे अनेक समस्या आल्या. Hallelujah. हालेलुया. And he said for all of the people in the boat, he said, you pick me up and throw me. I cannot do anything now. आणि मग सरते शेवटी तो त्या लोकांना काय म्हणाला, जेव्हा तो त्या मोठ्या नावेमध्ये होता, की तुम्ही मला उचला आणि फेकून द्या, कारण की ही सगळी जी समस्या आलेली, जे अडचणी आले, जे संकट आले, ते माझ्यामुळे आलेले आहेत. Hallelujah. I Hallelujah. have not listened the voice of the Lord. मी देवाचा आवाज ऐकला नाही. Hallelujah. Hallelujah. Sometimes ministers, sometimes man of God may not hear clear voice of the Lord. They might be diverted. They might be instead of speaking, instead of God saying to move, instead of God, Holy Spirit speaking to them, go this way. They might go some other way, and because of that also they might face problem in the ministry. They might face problem in the personal life, in the family life, anything. आणि असंच होतं, आपण पाहतो की अनेक वेळा अशा गोष्टी घडून येतात. मग तो सेवक असो किंवा विश्वासू व्यक्ती असो, की देवाचा आवाज तो नीटपणे ऐकत नाही, त्यामुळे जिथे देवाने सांगितले त्या ठिकाणी तो जात नाही, भलतीकडे जातो. त्यामुळे त्याच्या सेवेमध्ये समस्या निर्माण होतात, कुटुंबामध्ये समस्या निर्माण होतात, व्यक्तिगत जीवनामध्ये समस्या निर्माण होतात. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Sometimes some members of the church say that I have heard the voice of the Lord, and they do something mess up in the same congregation. Yes. That is not the way what God has called, my beloved one. आणि मग कधी कधी आपण ऐकतो की सभासद म्हणतात की आम्हाला देवाने असं दाखवलंय, आम्हाला देवाने असं सांगितले आहे, आणि मग त्या सगळ्या गोष्टीमुळे इतका गोंधळ उडतो की नक्की काय चाललंय ते समजत नाही. If आणि God is सगळं काही speaking to वेगळंच you, होऊन जातं. God is speaking to you. You have to listen the voice of the Lord, Yes. but do whatever you want to do out. Don't do in the congregation, my beloved. आणि मग जर खरोखर देव तुमच्याशी काय सांगतो, तुम्ही ते मंडळीच्या बाहेर करा, मंडळीमध्ये राहून तिथे गडबड आणि The world तिथे is very गोंधळ big. करून. जग खूप मोठं आहे. Hallelujah. 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 You have to listen the voice of the Lord. आपल्याला फक्त देवाचा आवाज ऐकायचा Don't आहे. listen what the people, what the congregation says to you. आणि लोक काय म्हणतात, मंडळी काय म्हणते, ह्याच्याकडे तुम्ही लक्ष देऊ नका. Hallelujah. Hallelujah. Listen the voice of the Lord. फक्त देवाचा आवाज तुम्ही And ऐकायचा आहे. until you listen the voice of the Lord, you cannot move forward. You cannot come to the stability life. आणि जोपर्यंत तुम्ही तो आवाज नीट ऐकत नाही, तोपर्यंत तुमचं जीवन स्थिर स्थावर होऊ शकत नाही. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. Hallelujah. Then things will not work. मग गोष्टी जशा हव्या तशा घडून येणार It will नाही. collapse. त्या पडतील. Hallelujah. हालेलुया. You cannot stand, my beloved one. तुम्ही उभे राहू शकता But when we नाही. are in fast and prayer, we have to just listen the voice of Amen. the Lord Almighty. जेव्हा आपण उपवास करतो, प्रार्थना करतो, तेव्हा आपण काय करायचं की देवाचा आवाज आपण ऐकत राहायचा. And unless you are filled with the power of the Holy Spirit, you cannot listen the voice of the Lord. That is very Amen. clear. That is very true. आणि जोपर्यंत तुम्ही खरोखर देवाच्या पवित्र आत्म्याने भरले जात नाही, तोपर्यंत तुम्हाला देवाचा आवाज ऐकू येणार नाही. Hallelujah. 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 We see the king of the kings from the Bible. They came to prophets and they said, "What does your Lord said we want to hear?"
आपण वाचलेलं आहे बायबलमध्ये की अनेक असे राज्य आहेत की देवाच्या संदेशाकडे ते येऊन ते म्हणाले की परमेश्वर आम्हास काय सांगत आहे तू आम्हाला सांग. Hallelujah. Hallelujah. We are ready to do for our nation, they used to say. आणि ते म्हणाले की जे परमेश्वर आम्हास करायला सांगेल तेच आम्ही करणार. Amen. Hallelujah. 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 And then the prophets used to fast. The man of God used to fast and pray, and then he used to bring whatever the signal, Yes. whatever the contents come from above, whatever the word comes from above, Amen. they used to come and give. आणि मग तो संदेशला किंवा तो सेवक उपवास करायचा, प्रार्थना करायचा आणि मग जे परमेश्वर त्याला सांगायचं ते जाऊन तो त्या राजाला सांगायचा. Hallelujah. की परमेश्वर असं असं सांगत आहे. Hallelujah. Hallelujah. In the book of Jonah, chapter 3, verse 5 to 9. योहान 3 अध्याय 5 जोना. ते 9. योना 3 अध्याय. Jonah 3, 5 to 9. योनाचं पुस्तक 3 अध्याय 5 ते 9 वचन. So the people of Nineveh believed God, Yes. proclaimed a fast, and put on sackcloth. Amen. From the greatest to the least of them, listen very carefully. Let's From go the by that. greatest to the least means everyone, even Amen. the small child, हालेलुया. fast. Hallelujah. हालेलुया. आपण ते वाचणार आहोत. योना 3:5 वचन. तेव्हा निनवेतील लोकांनी देवावर श्रद्धा ठेवली. Amen. त्यांनी उपास नेमिला आणि श्रेष्ठापासून कनिष्ठापर्यंत सर्व गोंताट नेसले. Amen. Hallelujah. All of them. म्हणजे सर्व लोकांनी उपास धरला, प्रार्थना केली, They गोंताट just नेसलं came to fast. आणि त्या सगळ्यांनी उपास केला. As the fast was एकत्रितपणे. declared, they just agreed. They said, we agree for it. And my beloved, this fasting prayer, in this fasting prayer, 15th year of prophetic fasting prayer, Yes. I see many people from all over the world, they are fasting. They are joining for us. हालेलुया. आणि खरोखर या 15 वर्षाच्या आपल्या उपास प्रार्थनेमध्ये मी पाहत आहे, मला असं दिसून आलेलं आहे की अनेक लोक फक्त आपल्या भारतामधलेच नाही तर भारताबाहेरचे सुद्धा अनेक लोक आपल्या या उपास प्रार्थनेमध्ये सामील From झालेले 5 आहेत. continents, people are fasting, my beloved. हालेलुया. 5 खंडातले लोक आपल्यासोबत उपास प्रार्थना करत आहेत. Hallelujah. Hallelujah. Amen. Amen. And they have been benefited through fasting and prayer, through our word, through our counseling, Amen. through many of the directions, whatever we give, whatever the Lord spoke to me, whatever Lord Hallelujah. spoke to me, I keep on directing them. आणि खरोखर या उपास प्रार्थनेमुळे त्यांना देखील त्याचा खूप मोठा आशीर्वाद लाभलेला आहे. जे वचन इथून ते जातं ते ऐकतात आणि जे मार्गदर्शन आपले पास्टर देतात ते सुद्धा ते फॉलो करतात, ते ऐकतात, ते पाळतात Hallelujah. आणि त्यामुळे त्यांना खूप आशीर्वाद प्राप्त झाले. Amen. And whatever the prophet speak, that has to be word of God say. आणि देवाचं वचन काय सांगतात की जो संदेष्टा देवाचा आवाज ऐकून वाणी सांगतो त्याचं कार्य खरोखर अद्भुत आहे. That word has to become true. आणि तेच वचन जे आहे ते सत्य होतच. Hallelujah. Amen. Hallelujah. Hallelujah. Verse 6. वचन सांग. Then the word came to the king of Nineveh, and he rose from his throne. See, listen very carefully. When the fast was declared, when the people and the nation and the king of that nation came to, he rose from the throne, means he wakened up his throne. Amen. And laid aside his robes. He removed his robe also. Amen, amen. He covered himself with the sackcloth and sat in ashes. आणि जेव्हा त्या राष्ट्राच्या त्या देशाच्या राजाला कळालं की असं आहे तेव्हा त्यांनी काय केलं आपण पाहणार आहोत. वचन 6 मध्ये निनवेच्या राजास हे वर्तमान समजले तेव्हा तो आपल्या आसनावरून उठला व आपल्या अंगणातला झगा काढून गोंताट नेसून राखेत बसला. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Yes, we want this. We want our nation to be saved. Yes. We want this city to be chosen by the Lord. We want the work of Lord into my city. हालेलुया. त्यांनी ठरवलं की माझा हा जो देश आहे, हे जे शहर आहे, हे जे ठिकाण आहे, जे परमेश्वराने निवडलेले आहे त्याचं तारण करायचं आहे, त्याचा उद्धार करायचा आहे. Hallelujah. तर मी सुद्धा त्या गोष्टीमध्ये निश्चितपणे सहभागी होणार Amen. असं त्या राजाने ठरवलेलं आहे. Hallelujah. हालेलुया. Is the nation or is the king from every nation fasting? हालेलुया. आपण असा प्रश्न विचारणार आहोत की प्रत्येक राष्ट्राचा जो राजा आहे, अधिपती आहे, तो उपवास करत आहे का, प्रार्थना Hallelujah. करत आहे का? If the king of every nation is fasting and praying, his nation will be always stable Amen. and always forward. जर प्रत्येक देशाचा राजा अशा प्रकारे उपवास प्रार्थना करत असेल, परमेश्वराची खरोखर भीती बाळगत असेल, परमेश्वराच्या चरणापाशी बसत असेल, तर ते राष्ट्र, तो देश निश्चितपणे आशीर्वादित असेल, स्थिरता असेल त्या देशात. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Is he separated from the world, from the nation, as he's giving his time from the world for God's work?
हाले त्यांनी स्वतःला या जगापासून अलिप्त केलं आहे का? स्वतःला त्यांनी खरोखर देवाच्या चरणापाशी ठेवलेलं आहे का? की जेणेकरून मला खरोखर माझ्या जर देशावर मला आशीर्वाद पाहिजे असेल तर मला प्रथम देवाच्या चरणी जाणं गरजेचं आहे. Hallelujah. हालेलुया. All the kings, I just want to say as a prophet of God. हालेलुया. जे देशाचे सगळे राजे आहेत त्यांना मला सांगायचं देवाचा एक संदेश आहे या नात्याने. All of whom, those who are controlling the country. आणि जे सगळे लोक जे हे देश हे राष्ट्र चालवत आहेत, I want to say for everyone, मला तुम्हाला सांगायचं आहे listen the voice of the Lord. की परमेश्वराचा आवाज तुम्ही ऐका. Hallelujah. Hallelujah. You have to fast, you have to keep separate from the world. You are using the power which world has. Yes. But what about your personal life and about your nation? तुम्ही स्वतःला जगापासून अलिप्त करा. तुम्ही जगातला जो काय म्हणतात आपण सामर्थ्य आहे, जगातला जो अधिकार आहे त्याचा तुम्ही वापर करता, परंतु तुमच्या व्यक्तिगत जीवनाचं काय? Hallelujah. What about your nation? तुमच्या राष्ट्राचं काय? What about the problems which are rising in your nation? आणि तुमच्या देशामध्ये तुमच्या राष्ट्रामध्ये ज्या काही समस्या अचानकपणे निर्माण होतात ते तुम्ही कसं काय करणार? Maybe in your nation there might be many Jonah. अनेक योना तुमच्या राष्ट्रामध्ये असतील. They might have came, they might have left, they might have thrown out of the city from your nation. Yes. And they might have gone out from your nation, and because of that your nation might be surviving. आणि ते आले असेल, त्यांनी संदेशवाणी दिली असेल, पण कोणी त्याच्याकडे लक्ष दिलं नसेल, त्यांनी त्याला बाहेर काढलं असेल आणि त्याच्यामुळे तुमच्या ज्या देशामध्ये जी समस्या आहे त्याला तुम्हाला सामोरे जावं The लागतं. gospel might have brought through many Jonahs in your nation, and your power, your nation might have kicked them out, and because of that your nation might be facing problem, my beloved one. अनेक योना तुमच्या राष्ट्रामध्ये आले असतील संदेश देण्यासाठी, परंतु तुम्ही तुमच्या सत्तेमुळे, तुमच्या अधिकारामुळे You would have not received them. तुम्ही त्यांचा स्वीकार केला नसेल, त्यांचा आवाज तुम्ही ऐकला नसेल, त्यांचा शब्द जे परमेश्वराकडून आलेला तो तुम्ही अवमानिला असेल, तुम्ही त्याला धुतकारला असेल आणि तुम्ही त्यांना बाहेर काढून टाकलं असेल, त्यामुळे कदाचित तुमच्या या देशावर अनेक संकट, अनेक त्रास, अनेक अडचणी आल्या असतील. Hallelujah. Hallelujah. I urge every king of all the nations, आणि म्हणून मी प्रत्येक राष्ट्राच्या राजाला ही विनंती करतो check yourself, की तुम्ही स्वतःला तपासून पहा. check yourself, स्वतःला तपासा and call back for all those who have gone out from your city. Yes. And bring them in your nation to preach the word of God. आले जे देवाचे सेवक आहे, जे योनाच्या रूपामधले, त्यांना तुम्ही परत तुमच्या राष्ट्रामध्ये बोलवा की जेणेकरून देवाचं वचन, देवाचा शब्द, देवाची वाणी, देवाचा आवाज ते तुमच्यापर्यंत पोहोचवतील. Hallelujah. Hallelujah. You might be safe, your country might be safe. तुम्ही सुरक्षित असाल, तुमचा देश सुरक्षित असेल. No need of election in your country then. आणि मग तुमच्या देशामध्ये तुम्हाला लोकांचं मत घेण्याची गरज, निवडणूक करण्याची गरज नाही. Hallelujah. Hallelujah. You will be always the king तुम्ही नेहमी राजेच असाल, because you are following the living and true God. कारण की तुम्ही खरोखर जीवित परमेश्वराच्या मार्गावर आहात. You are not listening the voice of the world, तुम्ही जगाचा आवाज ऐकत नाहीये, but you are listening the voice of the heavenly Father. पण जो स्वर्गीय पिता आहे त्याचा आवाज तुम्ही ऐकत आहात. Hallelujah. Hallelujah. I urge every king of every nation, everyone should have one of the other man of God, a prophet, to come and counsel, to take the decision, to give you guidance and direction. आलेल्या जे राष्ट्राचे जे राजे लोक आहेत त्यांना मी विनंती करतो की तुमच्या देशामध्ये एक तरी संदेष्टा हवा, एक तरी देवाचा माणूस हवा आहे, सेवक आहे, हवा आहे की जो देवाचा आवाज तुम्हाला सांगेल आणि देवाच्या मार्गदर्शनाद्वारे तुम्ही पुढे जात राहणार. Hallelujah. Hallelujah. And you shall be proud, as like you will waken your throne, you will go outside, sit in the ash and pray with fasting and prayer. खरोखर या ठिकाणी जसं या निवेच्या राजाने केलं तसं तुम्ही सुद्धा करू शकाल आणि केलं तर तुम्हालाच त्याचा लाभ होईल. Amen. Hallelujah. Hallelujah. Verse 7. And he caused it to be proclaimed and published throughout Nineveh by the decree of the king and his nobles, saying, Let neither man nor beast, herd nor flock, taste anything. Do not let them eat or drink water. See. Hallelujah. वचन Hallelujah. 7 आपण वाचणार, खूप महत्वाचं आहे. त्याने जाहीरनामा काढून, म्हणजे राजाने जाहीरनामा काढून आपला व आपल्या सरदारांचा असा ठराव निनवेवर प्रसिद्ध केला की कोणी माणसाने, पशुने, गुराढोरांनी व शेरडा मेंढरांनी काही चाखू नये, खाऊ नये, पाणी देखील पिऊ नये. Hallelujah. Hallelujah. And we see in many nations, they proclaim, they publish the news, they publish the decree to every people that there should be no gospel, there should be no saying of Jesus' name anywhere. Oh my God.
हालेलुया. आपण पाहतो की My अनेक goodness. देशामध्ये असं फरमान पाठवण्यात येतं की कुठल्याही सेवकाला आमच्या देशामध्ये आम्ही आणणार नाही, त्यांचा आवाज आम्ही ऐकणार नाही, त्यांची सुवार्ता आम्ही मान्य करणार नाही. अशा प्रकारचे आपण They keep ऐकत ban. आहोत. They put ban. आणि ते बंदी Let लावतात that bondage be broken. आणि ते बंधन तुटलं जाऊ दे With येशूच्या your नावाने. worldly power, you are rising up. But my beloved, I want to say for all the king, हालेलुया. just be very, very alert. You don't know what is the move, what is the next move. You तुम्ही not even तुमच्या understand. जगिक सामर्थ्याने तुम्ही त्यांना हकलून लावता, तुम्ही त्यांना बंदी करता. पण तुम्हाला हे सांगायला आवडेल जितके पण राष्ट्राचे राजे लोक आहेत की तुम्ही हे असं करू नका, कारण की परमेश्वराची इच्छा आणि योजना काय आहे ते तुम्हाला माहित नाही. Bible says your power is of no use. वचन आपल्याला काय सांगतं की तुझं बल, तुझा अधिकार काही Your उपयोगाचा gold नाही. and silver and everything will rust, Bible says. वचन आपल्याला काय सांगतं की तुझं सोनं, रूप, चांदी ह्याला गंज लागेल. Hallelujah. Hallelujah. But the word of God is very precious and very true, and it is effective. It works, it harms, and Amen. then will it turn back. आणि देवाचं वचन काय आहे ते अतिशय बलवान आहे, सामर्थ्यवान आहे, ते दुधारी तलवार आहे. ते आपलं कार्य केल्यापासून परतत नाही. Hallelujah. 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 And that is the power. आणि ते सामर्थ्य आहे. And verse 7, आणि वचन it was declared, he proclaimed that this is the published, and no, none of anyone, not even the captains of that nation. They ate, Hallelujah. my beloved, see the dedication. Because Hallelujah. everything has been created by God Almighty. आणि त्या राजाने काय फरमान पाठवला, त्यांनी असं सांगितलं आहे की संपूर्ण निनवे भर कोणत्याही माणसाने, कोणत्याही पशुने, कोणत्या गुराढोराने व शेड्यामेंढ्याने काही खाऊ नये, काही पिऊ नये, काही चाखू नये, पाणी देखील प्यायचं नाही. Hallelujah. असा कट Man nor beast, herd, flock, taste anything, do not let them eat, not even drinks. Oh. असा कडक उपवास करायचा आहे. Amen. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. And further what is it? Let the man and beast be covered with the sackcloth and crying mightily to God. Yes, let everyone turn from this evil ways and from the violence that is in his hand. हालेलुया. Hallelujah. वचन 8 आपण पाहूया. Listen very तर carefully. मनुष्याने व पशुने सुद्धा गोंताट नेसावे, देवाचा मोठ्याने धावा करावा आणि प्रत्येकाने आपल्या कुमार्गापासून, आपल्या हाताच्या जुलमापासून मागे फिरावे. Hallelujah. Hallelujah. Listen very carefully. लक्षपूर्वक ऐका. In that days, they declare fasting this way. त्या काळामध्ये, त्या दिवसांमध्ये त्या राजाने अशा प्रकारची घोषणा केलेली आहे सगळीकडे. Amen. Hallelujah. 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 And verse 9, what is it? Who can tell if God Amen. will turn away from his fierce anger so that we may not perish? Listen very हालेलुया. carefully. वचन Hallelujah. 9 आपण लक्षपूर्वक ऐकणार आहोत. देव कदाचित वळेल, Amen. अनुताप पावेल Hallelujah. आणि आपल्या संतप्त क्रोधापासून परावृत्त होईल, म्हणजे आपला नाश होणार नाही. Amen. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. आमेन. That means everything man is doing to have life in abundance. म्हणजे मनुष्य जे काय करत आहे ते त्याला विपुल जीवन And मिळण्यासाठी करत आहे. who can give life in abundance? आणि असं सनातन जीवन कोण देऊ None शकतो? of your power, none of your prestige, none of anything other than Jesus Christ. तुमचा मान सन्मान, तुमचा गौरव, तुमचा अभिमान, स्वाभिमान, तुमचा पैसा, तुमच्या समाजामध्ये असलेली वरचढपणा किंवा अधिकार काही तुम्हाला हे देऊ शकणार नाही, किंवा बळ, ताकद, संपत्ती काही देणार I want to नाही. say for every king. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. I want to say for every king, there is life. Hallelujah. हालेलुया. There is only not Amen. this life. After this, there is another life. Just a आणि म्हणून मला प्रत्येक देशाच्या राजाला हेच सांगायला आवडेल की तुमचं जे जीवन आहे ते फक्त इथपर्यंत सीमित नाहीये, मर्यादित नाही. ह्या नंतरच सुद्धा एक जीवन आहे जे Hallelujah. तुम्हाला जगायचं आहे. That is the abundant life. That is everlasting life. ते आहे, ते विपुल आहे, ते सनातन आहे, ते And सार्वकालिक that आहे. is only through Jesus Christ. आणि ते फक्त प्रभू येशूच्याच द्वारे तुम्हाला None मिळणार of आहे. anything of your worldly with what you have, that will not, with that you don't have, will not have. जगामधल्या कितीही गोष्टी तुमच्याकडे असल्या तरी ते तुम्हाला सार्वकालिक जीवन देऊ शकणार नाही. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Amen. आमेन. Just be very, very alert, my beloved one. आणि म्हणून तुम्ही अतिशय All the सतर्क kings, राहा. all the kings gather, bring the prophet from your nation. Hallelujah. Call the prophet, invite the prophet. म्हणून सर्व राज्य लोकांना मी हीच विनंती करेन की तुमच्या देशामध्ये देवाच्या सेवकांना तुम्ही आमंत्रित करा. Invite the prophet. संदेश त्याला तुम्ही बोलवा, Counsel to him. त्यांच्याशी तुम्ही वार्तालाप Ask him करा. why these problems are rising in my nation. Why these problems are coming up. तुम्ही
त्यांना विचारा की आमच्या देशामध्ये ही समस्या का निर्माण झाली आहे And surely they will counsel you, my beloved. आणि नक्कीच ते तुम्हाला चांगला सल्ला Your मसलत position will come upon high and high. तुमचं जे पद आहे ते निश्चितपणे उंचावलं जाईल. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. No one will pull you. कोणी तुम्हाला मागे ओढणार नाही. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. That vacant throne, let Jesus sit on that throne and you sit in the ash and let the God, Holy Spirit moves everywhere. हालेलुया. तुमच्या रिकाम्या राजासनावर येशूला बसू द्या आणि तुम्ही मात्र या राजासारखे राखेमध्ये बसा, गोंताट नेसा आणि उपवास प्रार्थना करा. Hallelujah. Hallelujah. And see the change in your nation, in your area and everything. Hallelujah. Whatever step you'll take, you'll have success. आणि मग तुम्ही पाहणार की तुमच्या पूर्ण देशामध्ये किती मोठा बदल घडून येईल. तुम्ही जे पाऊल उचलणार ते यशाचं असणार I'm आहे. speaking to all the nations of the universe, हालेलुया. all the kings of the universe. Yes, संपूर्ण जगामध्ये जितके देश आहेत ते सगळ्या देशातल्या राजांसोबत आज मी हे बोलत आहे. Hallelujah. Hallelujah. Be very, very alert. आणि म्हणून तुम्ही अतिशय Your सतर्क position राहा. might go anytime. तुमचं पद जे आहे ते कधीही निघून जाऊ But शकतं. if you come to the living God, पण जर तुम्ही जीवित परमेश्वरा जवळ आला if you come, listen the voice of the prophet. आणि जर तुम्ही संदेशाची वाणी देववाणी If ऐकली, you'll counsel to him, तुम्ही त्याच्याशी सल्ला मसलत your केला, position and everything will be the same. It will Amen. keep on moving forward, and King of Kings, Jesus will rule your nation. आलेले तर तुमचं जे पद आहे ते कोणी काढून घेऊ शकणार नाही. ते तसंच स्थिर आणि कायम राहील आणि येशू तुमच्या पूर्ण देशावर आणि राष्ट्रावर राज्य करेल. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Amen. आमेन. Nothing shall harm you. तुम्हाला कुठली गोष्ट इजा पोहोचू शकणार नाही. Every person, every herd, every cattle of your nation will be safety. तुमच्या देशातील प्रत्येक मनुष्य, शेडे, मेंढरे, गुरेढोरे, सगळे जनावरे सुरक्षित राहतील. Even the birds, Bible says the beast and everything shall fast. Everything, when the king will fast, everyone will fast. आणि इथे आपण वाचलेलं आहे की सगळ्या जणांनी उपवास केला. अगदी सगळ्या प्राण्यांनी सुद्धा, त्यांनाही काही अन्न देण्यात आलं नाही, त्यांनाही काही पाणी देण्यात आले. जर अशा प्रकारे जर तो पूर्ण देश एक होऊन उपवास प्रार्थना करेल तर निश्चितपणे त्या देशावर प्रभूची मर्जी होईल. I'm so much happy with all men of God who are fasting into the nation. हालेलुया. Some of them are fasting continually. God bless all of them. हालेलुया. आणि मला खरोखर हे सांगायला अतिशय आनंद होत आहे की जितके देवाचे सेवक आहेत, ज्या ज्या देशांमध्ये ते राहतात त्या देशासाठी ते न थांबता न थकता उपवास आणि प्रार्थना करत आहेत. Hallelujah. हालेलुया. They are not fasting for the position they want in the parliament. त्यांना कुठलं पद हवंय, पार्लिमेंटमध्ये त्यांचं नाव हवंय किंवा त्यांना खूप मान They सन्मान want that प्रतिष्ठा city हवं should आहे. understand. They want their king should know the living God and that city and their nation should live in peace. Hallelujah. त्यांना एकच माहित आहे की जर मी उपवास प्रार्थना केला तर माझा हा जो देश आहे ज्याच्यामध्ये मी राहत आहे तो चांगला राहील, त्याच्यामध्ये शांती स्थापित होईल, त्याच्यामध्ये आशीर्वाद मिळेल. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. See the impact and power of fasting and prayer. बघा उपवास प्रार्थनेचा किती मोठा चांगला परिणाम Amen. आणि किती मोठा प्रभाव आपण Hallelujah. In पडणार my आहे ministry, in पाहायला. my personal life, in my ministry, I have seen the great impact, the mighty impact of Amen. prayer and fasting. आणि खरोखर आमच्या सेवेमध्ये आम्ही पाहिलेलं आहे की उपवास प्रार्थनेद्वारे खरोखर खूप मोठा प्रभाव पडलेला आहे. Amen. लोकांचं जीवन बदललेलं आहे. Hallelujah. हालेलुया. Looking to us, others are fasting. हालेलुया. आमच्याकडे पाहून इतर लोक सुद्धा उपवास प्रार्थना करत They आहेत. I heard many testimony people were not fasting. They could not remain up to 3 o'clock. But when they started, when they joined the Amen. prayer, when they joined the fasting and prayer, their life, their family, their business and everything of their life has been changed. अनेक लोकांनी असं सांगितलेलं आहे, साक्षी दिले की आम्ही पूर्वी उपवास करू शकत नव्हतो, खूप कमी वेळ आम्हाला जमायचं उपवास करायला, परंतु खरोखर तुमच्या सोबत आम्ही उपवास प्रार्थना करत आहोत आणि आम्हाला समजत नाही की आमचा वेळ कसा निघून जाते. आम्ही अधिक वेळ उपवास प्रार्थना करू शकतो. Hallelujah. हालेलुया. How the spiritual lives have been grown. आणि खरोखर त्यांचं आत्मिक जीवन कशा प्रकारे वाढत At this आहे. year, 15th year of prophetic fasting prayer is the year of supernatural breakthrough. हालेलुया. Spiritual breakthrough. आणि खरोखर हे जे 15वं वर्ष आहे प्रॉफिटिक फास्टिंग आणि प्रेयरचं, ते म्हणजे आत्मिक उन्नतीचं आणि वाढीचं आहे. Amen. हालेलुया. Your life, this is the time, my beloved. Grab the time. हालेलुया. आणि हा जो समय आहे, ही जी वेळ आहे, त्याला तुम्ही तुमच्या हातामध्ये घ्या. See, hallelujah. हालेलुया. In the book of Luke chapter 18 verse 1 to 8 we are going to listen wonderful parable लूक 18:1 ते 8. what Jesus spoke.
हालेलुया. Then he spoke a parable to them that man always out to pray and not lose heart. Listen Amen. very carefully. How it started with the parable, but the beginning of Jesus, every word of Jesus, what he impacted, what was the impact? He Hallelujah. said, man out to pray and not to lose heart. The person who prays, he never give up, he never loses heart. That is हालेलुया. hallelujah. लूक 18 अध्याय पहिल्या वचनापासून आपण वाचणार आहोत. त्यांनी सर्वदा प्रार्थना करावी व थकू नये याविषयी त्याने त्यास एक दाखला सांगितला तो असा. Saying there was in a certain city a judge who did not fear God, not regard man. Listen very carefully. हालेलुया. लक्षपूर्वक तुम्ही ऐका. Hallelujah. It's like he is a one-man show. हालेलुया. कोणा एका नगरात एक न्यायाधीश होता. तो देवाचे भय धरीत नसे व मनुष्याची पर्वा करीत See, he was नसे. not fearing God तो देवाचा भय मुळीच धरत because he was नसे. the king. He was the judge. तो न्यायाधीश होता. Hallelujah. हालेलुया. And he was not fearing God तो देवाला घाबरत because he नसे. know every laws. कारण की त्याला सगळे नियम माहित So आहेत. he was having knowledge of the every law. आणि म्हणून प्रत्येक नियमाचं प्रत्येक कायदा त्याला माहित आहे. And so आणि म्हणून he was not fearing God even too. तो देवाला घाबरत नसे आणि मनुष्याची He was पर्वा not करत नसे. regarding man also. Listen आणि very carefully. मनुष्याची तो काही पर्वा करायची नाही. Now verse 3. आणि Now there was a widow in that city. Listen very carefully. आले लक्षपूर्वक There ऐका. was a widow in that city, and she came to him saying, "Get justice for me from my adversary." वचन 3. आणि त्याच नगरात एक विधवा होती. ती त्याचकडे वारंवार येऊन म्हणत असे की माझा न्याय करून मला आपल्या प्रतिवाद्यापासून सोडवा. Get justice for me, she used to ती say, म्हणजे की तुम्ही मला योग्य न्याय मिळवून द्या and save me from my adversary. आणि मला माझ्या प्रतिवाद्यापासून सोडवा. Verse 4. वचन 4. And he will not for a while, but afterwards he said within himself, though I do not fear God nor regard man. तरी बराच काळपर्यंत तो ते करीना. परंतु शेवटी त्याने आपल्या मनात म्हटले जरी मी देवाचे भय धरीत नाही व मनुष्याची पर्वा करीत नाही. Hallelujah. हालेलुया. He said, this woman is coming to me always. आणि तो म्हणतात की ही स्त्री जी आहे जी विधवा आहे ती वारंवार I am माझ्याकडे येत even आहे. not looking to this woman. मी तर तिच्याकडे पाहत देखील नाही. I know now लक्ष देत when नाही. she start coming, I know what she's going to speak. जेव्हा ती आलेली मी पाहतो तेव्हा मला माहित आहे की ती काय बोलणार She's आहे. repeating the same. तेच 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 ती And बोलणार. I'm the person who do not even don't fear for God also and don't regard for man. आणि मी तर एक अशी व्यक्ती की जो देवालाही घाबरते मनुष्याची मला काही पर्वा But नाही. this woman, this widow is coming and coming. पण ही जी विधवा स्त्री आहे ती वारंवार येऊन मला तेच तेच सांगत आहे. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Verse 5. वचन But 5. yet, because this widow troubles me, I will avenge her. Yes. Lest by her continual coming she weary me. Hallelujah. तरी ही विधवा मला त्रास देते म्हणूनच मी तिचा न्याय करीन. नाहीतर ती नेहमी येऊन मला अगदी रंजीस करून टाकेल. Hallelujah. हालेलुया. She's coming always. ती नेहमी येत आहे. She will not stop until she get the result. जोपर्यंत तिचा न्याय होत नाही तोपर्यंत ती यायची काही थांबणार नाही. Then this judge said, now I have to do something. आणि मग या न्यायाधीशाने ठरवलं आता मला याचं काहीतरी केलंच पाहिजे. Otherwise she'll keep on coming. नाहीतर ही सारखी येणार आणि मला तेच सांगत राहणार. Verse 6. वचन That the 7. Lord said, hear what the unjust just said. Listen Yes. very carefully what Jesus said. तेव्हा What प्रभूने Jesus is saying. Jesus is saying for all the disciples and all the crowd who gather all over. He's saying, just listen what this man is saying. येशू आपल्या शिष्यांना हा दाखला सांगत आहे आणि प्रभू असं म्हणत आहे. तेव्हा प्रभूने म्हटले अन्यायी न्यायाधीश काय म्हणतो ते ऐका. Hallelujah. Unjust judge. अन्यायी न्यायाधीश Amen. What is saying? Listen, he's saying. तो आता काय सांगत आहे तुम्ही लक्षपूर्वक ऐका. Verse 7. वचन And 7. shall God not avenge his own elect who cry out day and night to him, though he bears long with them? Rando sarabaraba. तर Rikaraba. देवाचे जे निवडलेले रात्रंदिवस त्यांना हाका मारितात त्यांचा तो न्याय करणार नाही काय. Amen. आणि त्याच विषयी तो विलंब लावेल काय? Hallelujah. Hallelujah. When you fast and pray, this woman, this widow, she's going continue to an unjust judge Yes. with the hope, but she's not been answered after continual going. This judge is saying, now I want to do something.
हालेलुया. ही विधवा स्त्री आपण या दाखल्यामध्ये वाचली, किती वारंवार सतत न थकता न थांबता जाते त्या न्यायाधीशाकडे, म्हणते की तुम्ही माझा योग्य न्याय करा, मला तेवढंच पाहिजे, मला दुसरं काही नको. Hallelujah. असं ती न थांबता सतत जाऊन जाऊन तेच बोलू लागते. शेवटी तो अन्याय न्यायाधीश असून सुद्धा तो विचार करतो की हिचा मी निकाल लावला पाहिजे, नाही तर ही मला सारखं तेच सांगून परेशान करणार. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. And so further Jesus said, then how greater your heavenly Father. अरे मग येशू म्हणतो की तुमचा स्वर्गीय पिता किती महान आहे. त्याने ज्या लोकांना निवडलेलं आहे त्यांचं तो ऐकणार नाही का, Verse 8. त्यांचा तो न्याय करणार नाही Verse का. 8, what Jesus said. वचन 8. I tell you that he will avenge them speedily. Amen, 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 amen. amen, amen. Hallelujah. Nevertheless, when the Son of Man comes, will he really find faith on earth? Listen very Yes. carefully. मी तुम्हा सांगतो तो त्यांचा न्याय लवकर करेल. Amen. तरी मनुष्याचा पुत्र येईल तेव्हा त्याला पृथ्वीवर विश्वास सापडेल काय. Amen. हालेलुया. Amen. आमेन. Hallelujah. हालेलुया. Will God will find faith with all of you, those who are repeatedly giving your prayer and writing to him, speaking to him. He will come. One day is going to come. That faith you should have, my brother. Hallelujah. You will have the answer. Hallelujah. आणि मग येशूच म्हणतो आपल्या शिष्यांना की जेव्हा तो न्याय करायला येईल तर मनुष्याचा पुत्र जो न्याय करण्यासाठी येणार आहे तेव्हा त्याला या संपूर्ण पृथ्वीवर खरा विश्वास सापडणार आहे का. Hallelujah. मनुष्यामधला खरा विश्वास त्याला मिळणार आहे का, त्याला दिसणार आहे का. Listen very carefully, my brother. लक्षपूर्वक ऐका प्रियानो. God is in a mighty move. खरोखर परमेश्वर महानरित्या कार्य करत आहे. Now he is going to come to judge, to rule. Hallelujah. आता तो येणार आहे, तो न्याय करण्यासाठी आणि राज्य करण्यासाठी. Hallelujah. Hallelujah. Like this video, you cannot run to him that time and say, Lord, forgive at least once. Give me something. I'm going to fast and pray. I will fast now. Lord, give me a chance. No, your chance is gone. पण जेव्हा तो येणार आहे तेव्हा तुम्ही या विधवेसारखं म्हणू शकणार नाही की प्रभू मला एक संधी दे, मी आता नक्की उपवास करेन, प्रार्थना करेन. तेव्हा तुम्ही संधी गमावलेली असेल. Jesus will clearly say, who are you? I don't know. तेव्हा येशू म्हणेल की तू कोण आहेस, मी तुला ओळखत नाही. Then you don't say, oh, Bible says, have love on the widows, have love on the children. And Jesus is saying that you don't know. आणि मग तुम्ही असं येशूला म्हणू नका की येशू तू सांगतो ना सगळ्यांवर प्रीती कर, अनाथांवर कर, विधवांवर कर, यांच्यावर कर, त्याच्यावर कर, आणि तूच आता मला ओळखत नाहीस. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Why Bible says about this widow? आणि वचन आपल्याला या विधवा स्त्री विषयी काय सांगत आहे. Widow means she's hopeless, she's not having any support. अरे विधवा स्त्री म्हणजे तिला कुठलाही आधार नाही, ती निराधार आहे. And every time she's going to someone, but someone is of the other is trying to take advantage of the widow. आणि ती जेव्हा जेव्हा कुणाकडे मदत मागायला जाते तेव्हा ते लोक तिचा गैरवापर करून घेतात, तिला मदत न करता तिला Hallelujah. अधिक संकटामध्ये टाकतात. So this widow, she thought of going and meeting the judge direct. I don't want any lawyer in between. आणि I'm fed up of all of them. आणि म्हणून ती म्हणाली की आतापर्यंत अनेक लोकांनी माझी फसवणूक केलेले, वकील लोकांनी मला फसवलेले, माझा सगळा पैसा लुटून घेतलेला आहे. आता मी काय करणार आहे, तर मी डायरेक्ट त्या न्यायाधीशाकडे थेट जाणार आहे आणि त्याच्याकडेच मी न्याय मागणार. Hallelujah. हालेलुया. Holy Spirit is being given to you, for all of you, that straight away you can speak to your judge, हालेलुया. Jesus. आमेन. You can talk to him. You can give petitions to him. हालेलुया. आणि पवित्र आत्मा जो तुम्हाला देण्यात आलेला आहे तर तो तुमच्याद्वारे तुम्ही त्याचा वापर करू शकता, तुम्ही त्याचा मदत घेऊ शकता आणि तुमचा जो न्यायाधीश आहे, जो प्रभू येशू आहे, त्याच्याकडे तुम्ही थेट जाऊ शकता. तुमच्या सर्व मागण्या, तुमच्या विनंत्या सगळ्या तुम्ही त्याला सादर करू शकता. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. How many of you are happy? किती लोक आनंदित How झालेले this is आहेत. something is touching us. किती लोक म्हणतात की खरोखर आम्हाला हा जाणवलेला आहे की आमच्यासाठी आणि आम्हाला त्याचा स्पर्श जाणवत आहे. All the kings of all the nation. सर्व राष्ट्रातले जे राजे आहेत, आमेन, Vacant your throne and separate yourself from the throne and give a time for prayer and praise. तुमचं आसन तुम्ही थोड्या काळासाठी रिकामं करा, रिक्त करा आणि स्वतःला तुम्ही देवासाठी या जगापासून त्या गोष्टींपासून अलिप्त करा. If you keep it empty, no one will come and occupy that place. जर तुम्ही ते रिकामं केलं तर लगेच कोणी येऊन तिथे बसणार नाही. Hallelujah. हालेलुया. You're still ruling the country. तुम्हीच त्याच्यावर राज्य करणार आहात. Hallelujah. तुम्हीच But राजे give your आहात. precious time to handle the nation, to counsel through the nations, Yes. and keep yourself separate
for the word of God and for fasting and prayer. हालेलुया. तुम्ही तो समय देवाच्या सानिध्यामध्ये घाला, उपवास करा, प्रार्थना करा. Hallelujah. And see the तुमचं पद change. कुणी घेऊ शकणार नाही. See the change. आणि मग तुम्ही मोठा बदल You'll पाहणार. see the impact. Hallelujah. तुम्ही पाहणार की त्याचा किती मोठा प्रभाव पडलेला आहे. Hallelujah. हालेलुया. You'll see the power working into your nation. तुम्हाला जाणवेल की देवाचं सामर्थ्य तुमच्या राष्ट्रामध्ये कार्य करत Every आहे. angel will come and support you. Every angel will take the charge of all of your borders आमेन. of your nation. प्रभूचे सगळे स्वर्गदूत येतील आणि तुमच्या राष्ट्रांच्या सीमेवर ते राखणी करतील, ते त्याचं रक्षण करतील, ते त्याचा ताबा घेतील. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. Hallelujah. And you shall rule in your nation with peace, with joy, with happiness and rejoicing. आणि तुम्ही स्वतः तुमच्या राष्ट्रावर अधिकार गाजवणार, राज्य करणार आणि तुमच्या देशामध्ये तुम्हाला शांती जाणवेल, आनंद जाणवेल, आशीर्वाद जाणवेल, सुख संपदा जाणवेल. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. आमेन. You will see the power. तुम्हाला सामर्थ्य जाणवेल. Hallelujah. Then you will not become like the disciple who is coming secretly and meeting Jesus. Why the things are so? Jesus said, I will wait. Then when the judge will come, he will be waiting for the person who is having faith. हालेलुया. तुम्ही मग येशूच्या शिष्यांसारखं त्याला एकांतामध्ये घेऊन सगळ्या गोष्टी विचारण्याची गरज नाही, कारण की जर तुम्ही स्वतः पुढारपण घेतलं, उपवास प्रार्थना केली, तर तुम्हाला त्याचा उत्तर भेटेल, तुम्हाला त्याचा प्रभाव Because Jesus दिसेल. said for all of the disciples, oh, you people of little faith. कारण की येशू आपल्या शिष्याला काय म्हणतो, हे अल्पविश्वासी. Hallelujah. Hallelujah. And here Jesus is saying, I will find. Here Jesus is saying, then he will really find faith on this earth. की जेव्हा मनुष्याचा पुत्र न्याय Will he करण्यासाठी really find faith on this earth? येणार आहे, तेव्हा त्याला मनुष्यामध्ये खरा विश्वास आढळेल काय? Hallelujah. हालेलुया. You are the chosen vessel for his glory. तुम्ही एक निवडलेले पात्र आहात God has chosen you. आणि परमेश्वराने तुम्हाला निवडलेले त्याच्या गौरवाकरिता. You are not came into this world to have a time pass. आणि तुम्ही या जगामध्ये असाच वेळ वाया घालवण्यासाठी, फुकट वेळ वाया Don't घालवण्यासाठी take life आलेले as a time pass. तुम्ही तुमचं जीवन वाया घालवण्यासाठी वाया घालवू नका. Hallelujah. 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 Hell is the place where you'll be fed up. You'll say, I don't want this time pass. हालेलुया. नरक एक असं ठिकाण आहे की तुम्ही तिथे वैतागून जाल, तुम्ही त्रासून जाल, तुम्ही म्हणाल की मला हे नरक नकोय, इथे माझा वेळ मी वाया घालवत आहे. Hallelujah. But the Hallelujah. shouting, crying, gnashing of teeth, calling unto the name, it will not work. पण त्या ठिकाणी एकदा गेल्यावर मग तुमचं दात खाणं, तुमचं रडणं, तुमचं आरडणं, तुमचं ओरडणं, तुमची कुठलीच गोष्ट तिथे मानली जाणार नाही, Hallelujah. गृहीत धरली जाणार नाही. Hallelujah. हालेलुया. Be very, very alert, my beloved one. आणि म्हणून तुम्ही सर्व लोकांनी तुम्ही अतिशय सतर्क राहा. Hallelujah. Hallelujah. Listen the voice of God. देवाचा आवाज तुम्ही ऐका. Listen the voice of the Holy Spirit. पवित्र आत्म्याचा आवाज तुम्ही Be ऐका filled with the power of the Holy Spirit. आणि पवित्र आत्म्याचे सामर्थ्याने तुम्ही I भरले truly, जा. I want to say for everyone, unless you have been filled with the voice of the Holy Spirit, you cannot listen the voice of unless you're filled with the power of the Holy Spirit, you cannot listen the voice of the Lord. आणि खरं मी तुम्हाला हे सांगू इच्छितो की जोपर्यंत तुम्ही सगळेजण पवित्र आत्म्याच्या महान सामर्थ्याने भरले जात नाही, तोपर्यंत तुम्ही देवाचा आवाज ऐकू शकत नाही. Hallelujah. 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 But once you put an habit of listening the voice of the Holy Ghost, you will be directed, you will be guided, you will be counseled, you will be comforted. हालेलुया. एकदा का तुम्ही ही सवय लावून घेतला की पवित्र आत्म्याचा आवाज मला ऐकायचा आहे, त्याचं मार्गदर्शन मला घ्यायचं आहे, तर तुम्ही बरोबर योग्य त्या दिशेला वळले जाल, योग्य त्या मार्गावर असाल, योग्य त्या पथावर तुम्ही असाल आणि खरोखर येशूची इच्छा आणि योजना तुमच्या जीवनामध्ये घडून येईल. Amen. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. That is the power. ते सामर्थ्य आहे. That is true power, my ते beloved. खरं सामर्थ्य And you आहे. have to operate yourself, you have to operate your ministry, you have to operate your life through the power of the Holy Ghost. आणि केवळ पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाद्वारे, त्याच्या सामर्थ्याद्वारे तुम्हाला तुमचं जीवन चालवायचंय, तुमची सेवा चालवायची, तुमचं कुटुंब चालवायचं आहे. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. Hallelujah. This is the third week I'm speaking on fasting and prayer. आणि हा तिसरा आठवडा आहे Another आणि उपवास week, प्रार्थनेविषयी मी another बोलत आहे. every Sunday I will be speaking unto 40 days. I will be on speaking and guiding you fast and pray. हालेलुया. आणि या 40 दिवसाच्या उपवास प्रार्थनेमध्ये जितके पण रविवार येतील, जितके पण संदेश असतील, ते सगळे या उपवास प्रार्थनेवरच असतील. Hallelujah. हालेलुया. And I want everyone to know and I want everyone to hear the voice of the living God. आणि माझी इच्छा अशी आहे की तुम्ही सगळ्यांनी देवाचा आवाज ऐकावा. Hallelujah. Hallelujah. And see the great change in your ministry.
तुमच्या सेवेमध्ये तुम्हाला खूप मोठा बदल झालेला आहे, in your दिसून येईल. life. In your life. तुमच्या जीवनामध्ये I दिसून येईल. urge every man of God and woman of God to fast and pray. Hallelujah. आणि म्हणून मी प्रत्येक देवाच्या सेवकाला आणि सेविकेला विनंती करतो की तुम्ही सगळ्यांनी उपवास आणि प्रार्थना करा. Amen. आमेन. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Amen. आमेन. Amen. आमेन. God bless you. प्रभू तुम्हाला आशीर्वादित Shall we करो. pray? आपण प्रार्थना करूया का? Heavenly Father, हे स्वर्गीय पिता, in the name of our Lord Jesus, प्रभू येशूच्या नावाने we are so much thankful. आम्ही तुझे आभार मानतो. The name Jesus has brought everything into our life. आणि येशू या नावानेच आमच्या जीवनामध्ये सगळ्या गोष्टी आम्हाला दिलेल्या आहेत. Jesus, येशू, we are so thankful for you. आम्ही तुझे मनापासून आभार Heavenly मानतो. Father, स्वर्गीय पिता, we are thankful for Jesus sending into this world. की तू येशूला या जगामध्ये पाठवलं, त्यासाठी आम्ही तुझे मनापासून आभार And Holy मानतो. Spirit, आणि पवित्र आत्मा, we are so thankful तुझे आभार मानतो that we are getting communicated to our Jesus. की तुझ्यामुळे आम्ही आमच्या येशूशी जोडले गेले आहोत, Hallelujah. त्याच्या संपर्कामध्ये आहोत. Hallelujah. हालेलुया. My beloved, माझ्या प्रियानो, this is the right time. हा जो समय आहे तो योग्य आहे. God will take a move into your life. प्रभू तुमच्या जीवनामध्ये नक्कीच काही ना काहीतरी हालचाल करेल. Every spiritual breakthrough I declare into your life. तुमच्या जीवनामध्ये आत्मिक उन्नती आणि वाढ मी स्वीकारत आहे, घोषित करत In आहे. Jesus' name. येशूच्या नावामध्ये, Jesus' name. येशूच्या नावामध्ये. All unwanted, let go out in Jesus' name. सगळं नको असलेल्या गोष्टी येशूच्या नावामध्ये निघून जाऊ दे. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Though you might be businessman, you might be a company worker, you might be having your own everything of the everything. Separate your chair and separate yourself from that chair. Yes. And give your time for Lord. तुम्ही नोकरी करणारे असाल, तुम्ही व्यवसाय करणारे असाल, पण थोडा वेळ तुम्ही तुमची खुर्ची रिक्त करा, रिकामी करा आणि तो वेळ तुम्ही प्रभूला द्या, त्याच्या चरणापाशी जा And see the change. आणि मग तुम्ही बदल पहा. You'll have peace into your company, you'll have peace into your family, you'll have everything. What God has given, you'll have that. तुम्हाला दिसेल की तुमच्या कामाच्या ठिकाणी, तुमच्या व्यवसायामध्ये, तुमच्या कुटुंबामध्ये सगळ्या गोष्टीमध्ये देवाची शांती आलेली आहे. ओ रिखांदी रामा खोरी इराबाला राबा शाकारा राबा ओ रिखांदी रामा सिखाना राबाला राबा. All the king of the nation, सर्व देशातले जे राजे I आहेत, want to say, मला तुम्हाला सांगायचं आहे, call unto the man of God from your nation, have counsel to him. तुमच्या राष्ट्रामध्ये जे देवाचे सेवक आहेत, जे संदेष्ट आहेत, त्यांना तुम्ही बोलवा, त्यांच्याशी तुम्ही सल्ला मसलत करा. You go and meet him. तुम्ही स्वतः त्यांच्याकडे जाऊन त्यांना Take भेटा. guidance, take direction, my beloved one. त्यांच्यापासून तुम्ही चांगला सल्ला घ्या, See. त्यांचं मार्गदर्शन घ्या. How your nation will be. आणि मग तुम्ही पाहाल की तुमचं राष्ट्र किती चांगलं होईल. Hallelujah. हालेलुया. There will be peace into your nation. तुमच्या राष्ट्रामध्ये शांती असेल. Hallelujah. हालेलुया. They will direct you, they will guide you. ते तुम्हाला योग्य मार्गदर्शन करते, तुम्हाला चांगला सल्ला देतील. And God will take charge of your nation. आणि तुमच्या देशाचा ताबा, राष्ट्राचा ताबा प्रभू परमेश्वर घेईल. Hallelujah. हालेलुया. God bless all of you. प्रभू तुम्हाला सगळ्यांना आशीर्वादित Every करो. nation, king of every nation, येस, प्रत्येक देशातले प्रत्येक राजे I pray. मी प्रार्थना करतो. Right now I pray. आता या समय प्रार्थना Holy करतो. Spirit. पवित्र आत्मा, Take charge of them. त्यांचा तू ताबा घे, Speak to them. त्यांच्याशी तू बोल. Let them ask from you. ते तुझ्याकडे मागणं Let मागू them दे. listen voice of you. ते तुझा आवाज ऐकू दे. Thank you, Lord. धन्यवाद प्रभू. Thank you, Holy Spirit. धन्यवाद पवित्र आत्मा. In Jesus' name. येशूच्या नावामध्ये आमेन. God bless all of you. प्रभू तुम्हाला सगळ्यांना You आशीर्वादित shall करो. be more blessed. तुम्ही अधिक आशीर्वादित करो. Everything of your life will be changed, my beloved. माझ्या प्रियानो, तुमच्या जीवनातील प्रत्येक गोष्ट बदलून जाईल. And if you want to write to me, you can write down on my mail, or you can chat to me. I'm available. You can talk to me. You can write to me, and it'll answer whatever petitions you're going to give. You'll have the answer. to हालेलुया. everything. तुम्हाला जर माझ्याशी बोलायचं असेल तुम्ही बोलू शकता. व्हॉट्सअपद्वारे, ईमेलद्वारे तुमचे जे काय मागण्या विनंती आहे ते तुम्ही पाठवू शकता आणि तुम्हाला त्याचं उत्तर निश्चितपणे मिळेल. Hallelujah. हालेलुया. Still there is a time. अजून समय आहे. Hallelujah. हालेलुया. You shall be more blessed. तुम्ही अधिक आशीर्वादित व्हाल. God bless you. प्रभू तुम्हाला In आशीर्वादित the करो. spirit. आत्मिकरित्या. Hallelujah. हालेलुया. आमेन.